पूर्व आशियामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि त्याचा सगळा परिणाम हा जगाबरोबर भारतामध्ये देखील पडलेला आहे. भारत हा असा देश आहे ज्याच्यामध्ये गॅस हा आयात केला जातो आणि त्याच्यामुळेच आता भारतामध्ये LPGचा तुटवडा जाणवतो आहे. परंतु आज ज्या प्रकारे इराणने पुन्हा एकदा जहाजांना येण्यासाठी भारताकडे येण्यासाठी परवानगी दिली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी हा इंधनाचा जो तुटवडा आहे तो कुठेतरी कमी व्हायला मदत होणार आहे. मात्र LPGची कमतरता असल्यामुळे आता साहजिकच पारंपरिक ज्या शेगड्या आहेत आणि चूल आहे याच्यावर पुन्हा नागरिकांचा कल जात आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर पारंपरिक शेगड्या ज्या आहेत त्या आपण बघतोय, परंतु आता दिवसेंदिवस या शेगड्यांची जी किंमत आहे ती वाढत आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे देखील माल न येत असल्यामुळे देखील नागरिकांना या शेगड्या मिळत नाहीये. साधारण या छोट्या शेगडीची किंमत ही 300 रुपये आहे, तर मोठ्या शेगडीची किंमत ही जवळजवळ 1000 होती, ती आता 5000पर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे जरी या शेगड्यांना मागणी असली तरी मात्र पुरवठा कमी असल्यामुळे ग्राहकांपर्यंत या शेगड्या पुरवल्या जात नाहीयेत आणि त्याच्यामुळे परत एकदा कुठेतरी शेगड्यांवर अन्न शिजवण्याची वेळ जेव्हा लोकांवर आली तेव्हा त्यांना साहजिकच पारंपरिक जी आपण शेगड्या किंवा चूल याच्यावर अन्न शिजवायचो त्याची आठवण झालेली आहे. या शेगड्यांच्या बाबतीत आपण जे दुकानाचे मालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आता सध्या आपलं रसोई डायनिंग हॉल शनिवार पेठेत आहे, तर तिथे सिलेंडर अभावी हे नाही आहे, मिळत नाही आहेत. त्यामुळे आम्ही शेगड्या आणल्या. साधारण 18 इंचाची शेगडी आम्हाला साधारणपणे 4600-700 रुपयांनी मिळाली आणि दुसऱ्या 12 इंचीच्या शेगड्या आहेत त्या मिळाल्या. 2 शेगड्या आम्हाला साधारण 4500 रुपये. परंतु आता म्हणजे शेगड्या पूर्वी स्वस्त होत्या, आता काय तुम्हाला किलोवर मिळालं? आता किलोवर घेण्यात येतात ना, कारण ते आता नाही म्हणल्यानंतर सगळीकडे शॉर्टेज पडल्यानंतर ते कमी पडल्या म्हणल्यानंतर लोक सगळीकडे तिकडं धाव घेतलं लोकांनी. किती शेगड्या घेतल्या? आता आपण सध्या 3 शेगड्या घेतल्यात. 3 शेगड्या कोळशावर कोळशावर चालणार आहे. शेगड्यांच्या बाबतीत आता तुटवडा जाणवत आहे. काय सांगाल, इतक्या या 15 दिवसात काय फरक जाणवला? 15 दिवसात सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर गॅसमुळे टंचाई निर्माण झाली. त्यामुळं स्वयंपाकाची साधनं कमी पडल्यामुळे सर्व लोकांचा कल पारंपरिक पद्धतीने शेगड्या घेण्यावर झाला. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांची पण कुचंबणा झाली. त्यांचा सगळा मोठ्यात मोठा ओघ पूर्वीप्रमाणे कोळशाच्या शेगडीवर वापरण्याकडे झाला. जनरली नॉनव्हेज स्वयंपाकासाठी शेगड्यांचा वापर केला जातो आणि तिथेही गॅस वापरला जातो, पण टंचाई निर्माण झाल्यामुळे त्या सगळ्यांचा ओघ शेगड्या घेण्याकडे वाढलेला आहे. परंतु आता शेगड्यांची किंमत जी आपण म्हणतोय दिवसेंदिवस वाढत आहे आणि शेगड्यांचा पुरवठा कमी होत आहे, याच्यावर कशा प्रकारे आता होणार आहे? साहजिकच या परिस्थितीमुळे कुठल्याही परिस्थितीत शेगडीची किंमत न वाढत होती ती आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे आणि सामान्याच्या आवाक्याबाहेर त्याच्या किमती वाढत चाललेल्या आहे. सर्व ग्राहकांनी मिळेल त्या पैशात मोठ्या प्रमाणात शेगड्या खरेदी चालू केलेली आहे. पण सामान्य जीवनाला याची झळ बसलेली आहे. घरोघरी गॅस मिळत नाही आहे. सर्व लोकांची कुचंबणा होत आहे. या मागे सर्वांचे कारणीभूत म्हणजे युद्ध आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचे फारच मोठे हाल होत आहेत. ज्या प्रकारे युद्धाचा परिणाम हा सामान्य लोकांवर पडत आहे आणि त्याच्यामुळे पारंपरिक शेगड्या ज्या आहेत त्यांना पुन्हा एकदा मागणी आलेली आहे, परंतु तुटवडा याच्यात पण जाणवत आहे. त्याच्यामुळे शेगड्या मिळणं हे पण आता कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे इंधनाबरोबर पारंपरिक आता ज्या शेगड्या आहेत त्याच्यासाठी कोळसा, रॉकेल हे पण आता कालबाह्य झालेलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टींकडे पुन्हा एकदा नागरिक आहेत ते वळतात, शेगड्यांची खरेदी करतात. म्हणजे युद्धजन्य परिस्थितीने पुन्हा पारंपरिक जेवण बनवण्यासाठी जो आपण शेगड्यांचा वापर करत होतो तिकडे नागरिकांना वळवलं आहे. आशा करूया की लवकरात लवकर हे युद्ध संपेल आणि हे जे इंधन संकट आहे ते भारतावरून नाहीच होईल. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेगड्या, पारंपरिक चूल आणि पुन्हा जर इंधन मिळालं तर गॅस सिलेंडरचा वापर करून
अन्न शिजवण्याचा त्याचा वापर करण्यात येईल, परंतु आत्ता जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये मात्र शेगड्यांकडे नागरिकांचा कल वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.